सध्या महाराष्ट्रामध्ये महादेवावर चांगले दिवस आलेले आहे महाराज. कारण त्या प्रदीपजी मिश्रामुळं शिवमहापुराणमुळं महिला मंडळींचं बाबा 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 उठल्या की महादेवाला विचारा, यांच्यामुळं बेल महाग झालाय महाराष्ट्राचा. चांगली गोष्ट आहे. मी हिंदू धर्माचा प्रचारक असल्यामुळं तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाता हे माझ्यासाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे. लक्ष देऊन ऐका. थडग्याच्या दर्शनाला जाण्यात दुसऱ्या साधू ढोंगी लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही महादेवाची भक्ती करता, मायावर चांगली गोष्ट आहे. फक्त मी तुम्हाला लेकरू म्हणून सांगाल, घरच्या महादेवाला कमीत कमी टायमावर चहा तरी पाजायचा. एवढं जरी केलं तरी खूप झालं. सकाळी 4 वाजता उठून महादेवाला गरम पाणी घालण्यापेक्षा ह्या घरच्या महादेवाला 8 वाजता तरी आंघोळीला पाणी टाका, उपकार होईल तुमची. पती पत्नीसाठी पती हा परमेश्वर आहे. मी नाही बोलत. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा हीच विष्णूची महापूजा. पतीची सेवा हीच विष्णूची महापूजा आहे. पण पती तसा असावा, तो जर दररोज लय जिम खेळत असेल तर त्यापेक्षा महादेव बरा. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. हल्ली वार बदलला की लोकांना देव बदलायची सवय झाली. शक्यच होणार नाही महाराज. दुष्काळ पडला म्हणून एका माणसानं शेतामध्ये बोर घ्यायचं ठरवलंय. दुष्काळ पडलाय, शेतामध्ये बागायती आहे, कोबी लावलेली आहे, मिरच्या लावलेल्या आहे, टमाटे लावलेले आहे, आणि पाणी कमी पडलं म्हणून अर्जंटली बोर घ्यायचा. मग बोर घेण्यासाठी 2 एकर शेत होतं. बोरची मशीन आली, बोर घ्यायला सुरुवात केली. पण तो काय करायचा, 20 फूट खाली बोर घेतला की थांबायचा आणि परत दुसरा बोर घ्यायचा. असं करता करता त्यानं शेतामध्ये 100 खड्डे खणले. ते किती फुटाचे खड्डे खणले? 20-20 फुटाचे. 20-20 फुटाचे खड्डे खणले. त्याच्यामुळे पैसेही वाया गेले, शेतही वाया गेलं, आणि पाणी सुद्धा लागलं नाही. माझी विनंती तुम्हाला गड्यांनो, तुम्ही तेच खड्डा जर 300 फूट खाली खणलं, नाही पाणी लागलं 400 फूट खांदा, नाही पाणी लागलं 500 फूट खांदा, पण एकच खड्डं खांदा. तसं तुम्ही महादेवाची भक्ती करा, का दत्तात्रयाची करा, का गणपतीची करा, का कोणाची करा, पण तो महादेव घेऊन कमीत कमी 700 फूट तरी खाली जा. बरोबर आहे का नाही? वार बदलल्यानंतर आता गणपतीमध्ये बघा, सगळीकडे गणपतीचं वार आहे. अजून 4-5 दिवस झाले, 10 दिवस केलं, आली नवरात्र. तर नवरात्राचं तर विशेष वाटतं महाराज. जे बेवडं 12 महिने दारू पितं ते 9 दिवस चप्पल घालत नाही हो पायामध्ये. विजुधा किती कठीण ताळ आहे. तू चप्पल काय नाही घातली, उघडा जरी फिरला तर फायदा काय? नवरात्रात उपवास करावा या मताचा महाराज मी मुळीच नाहीये. नवरात्रामध्ये बिना चपलीचं फिरावं या मताचाही महाराज मी नाहीये. देवी मातेची कृपा जर तुमच्या जीवनामध्ये व्हाव वाटत असेल, देवी मातेची जर कृपा तुमच्या जीवनामध्ये व्हाव वाटत असेल, तर देवीची उपवास करण्याची गरज नाही, बिना चपलेचं राहण्याचं गरज नाही, नुसतं पाण्यावर उपवास करायची गरज नाही. मी तर बसणाऱ्या सर्व मायबापाला सांगेल, अरे महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल त्या दिवशी तुम्हाला उपवास काय महाराज चप्पलही घालायची कशाचीच गरज पडणार नाही. कधीतरी प्रॅक्टिकली काय जगायचं शिका महाराज. उपवास चालू आहे आणि पाप करणं चालूच आहे, कसं शक्य होईल महाराज? शक्यच होत नाही. या गणपती तर एवढे अवघड दिवस या गणपतीवर. सगळ्यात आभागी देव आहे गणपती बाप्पा महाराज. दरवर्षी नवीन रिलीज झालेलं गाणं या बाबाला चौकात ऐकावं लागतं, ते बी कानं मोठे करून. अजिबात नाही महाराज. जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटती तो बिचारा मेन चौकात दिवसभर ऐकतो. मला कळत नाही महाराज, कुठं चालली आपली संस्कृती? थोडा विचार केला पाहिजेत. अरे मुस्लिम धर्माचे लोक जर आपल्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, 1. जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, 2. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, 3. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, 4. तर माझ्या गणपती बाप्पा समोर माझ्या हिंदू धर्माचे जेवढे काही देवता आहे, माझे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, अहिल्याबाई होळकरांची असू द्या, धर्मवीर संभाजीराजांची असू द्या, या सर्व क्रांतिकारी लोकांसमोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? हा पहिला प्रश्न आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका गड्यांनो. आता कीर्तन संपलं, एखाद्या माणसानं मला चहा घ्यायला घरी घेऊन गेले, बाबा चला ना चहा घ्यायला, आणि मी जर चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल? या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल नाही का? याला कसं वागावं, चप्पल कुठं काढावं याची अक्कल नाही आहे. तुमच्या घरात जर यायचं असेल तर चप्पल तुमच्या दारात काढावं लागते, हा तुमच्या घराचा नियम आहे का नाही? मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते, हा तुमच्या घराचा नियम आहे. तर माझ्या हिंदू धर्मातले जेवढे काही देवता आहे त्यांची पूजा अर्चा करत असताना काहीतरी शास्त्राने नियमावली घालून दिलेली आहे. तुमच्या मनानं जर परमार्थ करायला जासाल तर पुण्य तर पदरात पडणार नाही, पण 1001% नरकात गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. हल्ली पोर गणपतीची वर्गणी प्रेमानं नाही मागत, धमक्या देत आहे 2000 दे, आणि काय ते पैसे घेऊन करतात महाराज.
वरी गणपती बसलेला असतो, खालती रम्या खेळत बसतात. कोणत्या नरकात जासाल तुम्ही? तुमच्यासाठी सेपरेट नरक तयार होणार. गणपती नावाचं नरक राहील ते. ज्यानं गणपती बाप्पाच्या नावाखाली वर्गणी काढून पत्ते खेळले त्याची काय दशा होईल देव जाणे. म्हणून तुम्हाला आवडतं तसा परमार्थ नका करू. माझ्या देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडतं ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गोपी चंदनिया, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदनिया, गोपी चंदन टिळा. देवाला आवडतं तसं माणसानं वागलं पाहिजे. आपल्याला आवडतं तसं वागूच नाही. पूर्वी 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते. महाराज श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, प्रेमानं कीर्तन ऐकत होते, भावनेनं कीर्तन ऐकत होते. आज लोक कीर्तन चॉईसनं ऐकतायत महाराज, प्रेमानं नाही ऐकत. आपण जर म्हणलं वर्षश्राद्ध ह्या महाराजाची तारीख घ्या ना, लोक एका मिनिटात म्हणतात तो यूट्यूबवर आहे का. म्हणजे लोकांची धारणा अशी आहे की जो यूट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे. बाकीचे का म्हशी वळतात का? मग बाकीच्यांना कीर्तन जमत नाही का? अरे 10 वर्षापूर्वी यूट्यूब नव्हते मग कीर्तनकार नव्हते का? असं नाही. कीर्तन लक्ष देऊन ऐका. ज्या गोष्टीचा मार्केट जास्त ती गोष्ट बहुतांशी खोटी असते. हा शास्त्राचा नियम आहे, व्यवहाराचा नियम आहे. चांगल्या गोष्टीला प्रचार करायची गरजच नाही. कधी तुम्ही राहुरीमध्ये एखाद्या सोनाराच्या दुकानदाराने सोन्याचा प्रचार केला का? ऐका ऐका, माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, आंघोळ केली गरम पाण्याने जरी स्नान केलं तर कलर जात नाही, असं कधी सोनार म्हणतो का? हे सगळं कोणाला म्हणावं लागतं? बँटेक्सला म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? आणि लक्ष देऊन ऐका. आस्था चॅनल जर तुम्ही पाहत असाल त्या आस्था चॅनलवर एक यंत्र येतं बघा, लक्ष्मी यंत्र. ते सांगतात की लक्ष्मी यंत्र घ्या, 2 वर्षात तुम्ही कोट्यवधी रुपये तुम्हाला मिळतील. आणि त्या लक्ष्मी यंत्राची किंमत असते 2200 रुपये किंवा 2500 रुपये. अरे मूर्खा, लक्ष्मी यंत्रानं जर माणसं श्रीमंत झाले असते तर तुला भिकाऱ्यासारखं लक्ष्मी यंत्र ऐकायची गरज नसतीच पडली ना महाराज. लोकांची अशी धारणा आहे की रुद्राक्ष घेतला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो. अरे असं नाही दादा. ज्याच्या त्याच्या कर्मानं मनुष्य श्रीमंत होतो आणि ज्याच्या त्याच्या कर्मानं मनुष्य. एक माणूस मला म्हणे, महाराज कष्ट केलं की मनुष्य श्रीमंत होतो. मी म्हणलं बावळा आहे का तू? कष्ट केल्यानंतर कोण श्रीमंत झालंय? अरे कष्ट करून जर मनुष्य कोट्याधीश झाला असता, कष्ट करून जर मनुष्य अब्जाधीश झाला असता तर माझा महाराष्ट्रातला शेतकरी गरीब राहिलाच नसता महाराज. रात्री 12-12 वाजता सुद्धा ऊसाला बारी देणारा माणूस सकाळी 7 वाजता शेतात गेला की संध्याकाळी 7 वाजता घरी येतो. रात्रंदिवस बैलासारखा राब 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 राबतो तरी त्याच्या अंगावरचे कपडे बदलत नाही. म्हणजे कष्टानं सुद्धा पैसा भेटत नाही. काही गोष्टी माणसाच्या प्रारब्धात असावं लागतात. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. मान धन हो हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन.
फल प्रारब्धानं भेटतं एक, मान सुद्धा प्रारब्धानं भेटतो. सरपंच एक असतो गावात का दोन असतात? तो एकच असतो. एक सरपंच आणि एक उपसरपंच. मग सरपंच पदासाठी 100 लोक उभे असतात, मग सरपंच 10 होतात का एकच होता तो? मग बाकीचे तुम्हाला दारू पाजत नाही का? बाकीचे तुम्हाला पैसे देत नाही का? बाकीचे तुम्हाला धाब्यावर येत नाही का? मग आमदार केल्यावर सुद्धा हजारो लोक उभे असतात, मग सर्वच आमदार होतात का एक आमदार होतात? मग बाकीचे पैसे वाटत नाही का? अरे पैसेही वाटतात, प्रचारही करतात, दारूही पाजतात, प्रेमानं लोकांशी बोलतात, लोकांचे कामही करतात, तरी आमदार एकच होतो. याचं कारण त्याच्या प्रारब्धात काय आहे? मान आहे. एक सांगू का महाराज, मान मागून मिळत नाही, मान प्रारब्धात असावा लागतो महाराज. ज्याच्या प्रारब्ध चांगलं आहे ना महाराज, तो यांना माती जरी हातात घेतली तरी सोनं होतो. आणि काही काहीचं नशीब एवढं खराब आहे, त्याच्याजवळ हिरे द्या तरी त्याची माती होती. नशीब येते. बरोबर आहे का नाही? काही काही लोक कोणत्याही व्यवसायात टाका, फसणार म्हणजे फसणारच महाराज. आणि काही काही लोक असे ते कुठंही जाऊ द्या, ते सक्सेस होणार म्हणजे त्याला तुमच्याने भाषेत लक चांगली. काय म्हणतात? लक चांगली. म्हणून लक्ष देऊन ऐका. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. का प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं महाराज? मानवी देहाला सर्वात आदर्श चरित्र जर कोणाचं असेल तर प्रभू रामचंद्राचं आहे. मी आजच बातमी पाहिली की 24 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराचं काय लोकार्पण सोहळा आहे महाराज. उद्घाटनाला तुम्ही मी हजर नव्हतो, त्यावेळेस कोरोना होता. मला वाटतं ऑगस्ट 5 तारखेला उद्घाटन झालं होतं ना, ऑगस्ट महिन्यातच झालं होतं. 5 तारखेला उद्घाटन झालं होतं. 2024 मध्ये 24 तारखेला राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा झालेला आहे महाराज. जो हिंदू आहे त्यानं नाही त्या उत्सवाला जाता झालं तरी चालेल, पण उत्सव झाल्यावर का होईना प्रत्येक हिंदूने एकदा तरी आपल्या आदर्श रामाचं दर्शनाला जाणं गरजेचं. ही काळाची गरज आहे महाराज. लक्ष देऊन कीर्तन ऐका. विठ्ठल 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 सांगतात. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे प्रभू रामचंद्राच्या विषयी नावाच्या अंतकरणाविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करा. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंताटी प्रिय पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. मायबाप, ज्या संसारामध्ये तुम्ही आणि मी वाटचाल करत आहोत त्या संसारातल्या सर्व गोष्टीचं वर्णन करत असताना तुकोबरायांनी सुरुवातच नाशिवंतापासून केली. धनानी भूमो पशवश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. ज्या गोष्टीला आपण सर्वात मोठं प्राधान्य देतोय, देव सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फलकट आहेत. फलकट तो संसार
येथे सार 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 विठोबा नाम तुझे सार, सत्य साच खरे नाम विठोबाचे. मी असं नाही म्हणणार की सर्वांनी सर्व सोडून जंगलात जा, पण प्रत्येकाने काहीतरी वेळ देवासाठी काढत जा महाराज. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी वेळ देईल. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असलं तुमचं कोणी काही वाकडं करणार नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला सोडून त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते प्रभू रामचंद्र. तो लाल बुंद बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण एका चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. निश्चित प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं. प्रभू रामचंद्र म्हणू लागले, निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातले तर एक रक्तानं माखलेलं बेंडूक थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातात घेतला आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. ए बेंडका, ए बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस रे वेड्या तू. आज एवढा मोठा अनिदार बांध तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं बेंडूक सांगत होतं, देवा ओ देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायचा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायची? ज्या दिवशी देव तुमचा विरोध करेल त्या दिवशी तुम्हाला कोण वाचवणार आहे महाराज? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, याच्या अगोदरचे सर्व प्रमाण पहा. सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामिनी दूर राहे. ज्या पत्नीसाठी आपण एवढं सगळं काही करतो, महाराज सांगतात हे सगळे लोक त्यावेळेस तुम्हाला काय करतात? जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाची या काजा. परमार्थातला संसारातला फायदा सांगू का महाराज तुम्हाला? संसारात माणूस जसा जसा म्हातारा होईल तशी तशी त्याची किंमत कमी होते. राजकारणात सुद्धा म्हातारा झाला त्याला किंमत राहत नाही महाराज, म्हणून तर घर फुटतं. बरोबर आहे का नाही? राजकारणात सुद्धा माणूस म्हातारा झाला की, माझं तरी एक मत आहे, माणसाने लोकांनी टाकण्याच्या अगोदर थांबलं पाहिजेत. संसार असेल, परमार्थ असेल, अरे 50 वर्षापर्यंत सगळं काही करावं माणसानं, व्यवहार करावं, राजकारण करावं. 50च्या नंतर माणसानं थांबलं पाहिजेत ना. त्या जीवनाची रिटायरमेंट 45च्या नंतर आहे. लोक म्हणतात 65च्या नंतर रिटायरमेंट. 65च्या नंतर तुम्हाला जर केदारनाथला न्यायचं म्हणलं जमल का हो? एक तो तुम्हाला मूळव्याध असतो, तुम्हाला शुगर असते, तुम्हाला बीपी असतो, तुम्हाला गोळ्या चालू आहे, तुम्हाला जेवणाचा दम निघत नाही, खाल्लेलं पचत नाही. तुम्ही काय करू शकता 65 वर्षापूर्वी? 50चं झालं की माणसानं थांबलं पाहिजे. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती. आपलं टक्कल पडलं तरी घर सोडे ना आपण नवीन टोप आणतो, पण असं वाटतं मी जवान आहे. अरे थांबा थोडं, आता कुठंतरी थांबलं पाहिजेत महाराज, थांबायला शिकलं पाहिजेत माणसाने. या संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी नाही ह्या तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, जोपर्यंत श्रीमंती, जोपर्यंत सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढं फिरतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत ये काळीचे नाही कोणी. झाल्या इन शक्ती नाक मुख गळती. लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढं पळतात हो. ज्या दिवशी हे जाईल ना महाराज, त्या दिवशी सगळे सोडून देतात. आपली बायको सुद्धा म्हणती, बाईल म्हणती खर मरता तरी बरे, नासी येले घर थुंकुनिया. म्हणून काहीतरी वेळ माणसाने चिंतनासाठी काढला पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार
म्हशी सार. काही लोक म्हणतात ना आपण चला जेवायला, ते म्हणतात लोक आम्ही डाईटवर आहे. काय म्हणतात ते? हे डाईट काही डॉक्टरच्या बापाचं नाहीये. डाईट सुद्धा तुकोबराने सांगितलेलं आहे. युक्त आहार विहार. किती खावं, खाणं जरी दुसऱ्याचं असलं तरी पोट आपलं आहे ना महाराज. 2 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एक मोठा श्रीमंत मनुष्य होता. त्याचं पोरग माझ्यासोबत जेवायला बसलं. ते हे असं वाळून गेलेलं होतं एकदम. कपडे घालून त्याचं वजन 16 किलो बरोबर बस. हे तब्येत. आणि त्याच्या घरी म्हशीचं तूप काय आणि भरण्याच्या भरण्या बदाम काय आणि काजू काय. त्याची माय माझ्याकडे आली म्हणे महाराज माझं सकाळी पोरग उठलं की ग्लासभर दूध पितोय. म्हणलं चांगली गोष्ट आहे आई. मी संध्याकाळी बदाम भिजू घालते म्हणे महाराज. दररोज 10 बदाम त्याला खाऊ घालते, काजू खाऊ घालते, पिस्ता खाऊ घालते. बर 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 बर. परत चांगल्या चांगल्या काश्मीरमधून त्याचे वडील त्याला ॲपल घेऊन येतात. दररोजचे ॲपल आहे, 2 टाईम एकदम शुद्ध जेवण आहे, सगळं काही असताना माझं पोरगा असं वाळून का चाललो. आणि तुम्ही पहा ना म्हणे महाराज तुम्ही अर्धी चपाती खाल्ली तरी तुम्ही एवढे गबूच्या गबू कसे हो. ती बाई मला म्हणायला लागली तुमची घरची परिस्थिती. म्हणलं एकदम नाजूक आहे. 1-2 एकर जमीन आहे. काजू म्हणलं पाहिलेच नाही अजून. तूप कधी बघितलंच नाही. म्हणे मग तुम्ही नुसतं भाजी भाकर खाता, संध्याकाळी नुसतं एवढा प्रवास करतामुळे खिचडी खाता, तर एवढा प्रवास करून टवटवीत दिसता, गबूच्या गबू दिसता. प्रत्येक वेळेस तुमचं 2 किलो वजन वाढलेलंच असतं आमच्या गावाला आले की. याचं कारण काय? मी एवढंच सांगितलं. म्हणलं बाई तो पोरग घरचं खातं म्हणून खराब आहे, मी बाहेरचं खातं म्हणून तब्येत चांगली. खाण्यानं माणूस सुधरत नाही, माणसाकडे समाधान असावं लागतं. काय असावं लागतं महाराज? मी असे काही माणसं पाहिले की 100 कोटी पैसे असून सुद्धा त्यांना समाधान नाहीये. आणि मी माझे वडील सुद्धा पाहिलेले. युजू भाऊ माझ्या वडिलाकडे तंबाखू खायला सुद्धा 10 रुपये नसतात. कधी मलाच कधी कधी म्हणतात ए महाराज मला 10 रुपये दे बरं. म्हणलं कशाला? मला तंबाखू घ्यायची. त्यांच्या खिशात 100 रुपये असले तरी तेवढंच समाधान आहे. आणि त्यांच्या खिशामध्ये 1 रुपया नसला तरी समाधान तेवढंच आहे. समाधान हे थांबण्यात असतं, समाधान हे धावपळ करण्यात नसतं. मी विचार करतो यांच्याकडे 10 रुपये नसले तरी एवढे समाधानी हे कसे असू शकतात. आपण तो 2-2, 3-3 कीर्तन करून सुद्धा आपल्याला झोप येत नाही. म्हणजे समाधान हे कुठेतरी थांबण्यात आहे. तुमची अपेक्षा वाढली की तुमचं दुःख सुरू झालं. अरे गाडीमध्ये फिरणाऱ्या माणसाने, 4 व्हीलरमध्ये फिरणाऱ्या माणसाने कधीच मोठ्या गाडीकडे पाहायचं नाही, 2 व्हीलरवाल्याकडे पाहायचं. काय करायचं? स्विफ्टमध्ये फिरणाऱ्या माणसाने इनोवावाल्याकडे पाहायचं नाही, त्यानं डायरेक्ट 2 व्हीलरवाल्याकडे पाहायचं. अरे आता तर पाणी आलं तर हे ओलं होईल, देवानं आपली व्यवस्था चांगली केलेली आहे. बरोबर आहे का नाही? पण इनोवावाल्यानं जर का फॉर्च्युनरवाल्याकडे पाहिलं मग कार्यक्रमच लागतो महाराज. गायक वादक आणि कीर्तनकाराकडे कधीच पाहायचं नाही. त्यांनी आपलं टाळकर याकडे पाहायचं. त्यानं अरे यांना 500-500 आपल्याला कमी कमी 2-2, 3-3 हजार आहे. आणि तुम्ही कीर्तनकाराकडे जर पाहायचं असाल तर घामाची येईल ना महाराज. त्याची बरोबरी कसं का होईल? शक्यच होणार नाही. म्हणून ज्याचं त्याचं. आता आपण बसणाऱ्या माणसाने जर अंबानीचा विचार केला जमल का हो महाराज? अजिबात नाही. आपण परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा मोठ्याचा विचार करा आणि संसार करत असताना आपल्यापेक्षा खालच्याचा विचार करा. निश्चित समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संसारामध्ये ज्या गोष्टीविषयी प्रयत्न करता या सर्व गोष्टी जाणारे म्हणून सर्वांना माझी विनंती, देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. येणेनो हे जन्म यामाची यातना, ऐसिया साधना करा काही. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो अरे 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. तुम्ही जर असं म्हणत असाल मी म्हातारपणी परमार्थ करील तर चुकीची गोष्ट आहे ती. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. कारण सर्व गोष्टीचा भरोसा आहे गड्या. माणसाचा काय भरोसा आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी यमाची ऑर्डर येईल त्या दिवशी इच्छा असो नसो तुम्हाला जावं लागेल.
ए मन मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा। मन मुसाफिर जाना पड़ेगा, दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध करा, सावध व्हा आणि सावध होऊन माणसाने देवाचं चिंतन करा। ऐसी जोडी करा राम कंटे धरा, तेने चुके फेरा गर्भवास। नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, ज्या गोष्टीला प्राधान्य देतो, प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, धन या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करणार आहे, सोडून जाणारे। मग महाराज आम्ही करायचं तरी काय, नाव धड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधुसी थडी पावे। त्या भगवंताचं चिंतन करा आणि त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर महाराज सांगतात, तुका मने काळा हा ना तोंडावर, तुका मने काळा हा ना तोंडावर, तुका मने काळा आता भरा हरे राम बाणे, आता भरा हरे राम बाणे, शिवंत आडे प्रिया पुत्र, शिवंत आडे प्रिया पुत्र। आता भरा हरे राम बाणे, आता भरा हरे राम बाणे, शिवंत आडे प्रिया पुत्र, जगात माणूस सर्व गोष्टीवर विजय मिळवू शकतो, पण आतापर्यंत जगात कोणाला काळावर विजय मिळवता आला नाही। आणि तो काळावर जर विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी महाराज सांगतात, नाव धड करा। कोणी काळावर विजय मिळवला, जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, तुकाराम तुकाराम नाम घेता। अख्ख्या विश्वाला ज्या काळाची भीती आहे, अख्ख्या विश्वाला ज्या यमाची भीती आहे, त्या यमावर सुद्धा विजय मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये येऊ शकते। पण त्यासाठी तुम्हाला फक्त भगवंताचं चिंतन करावं लागेल। वेळ नका वाया घालू मायबापांनो, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। काय करायची गरज आहे महाराज, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना। तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडोनी विनवितो तुम्हा, नका करू संसार, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना। त्या भगवंताचं चिंतन करा, अरे त्याचं चिंतन करा, ऐशिया साधना करा काही, येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना सर्व गोष्टीला भेटा, तुमची दया सगळ्याला येऊ शकते। पण एक माणूस असा आहे त्याला तुमची दया येणार नाही, नाही त्या यमासी करुणा, तिथं अजिबात तुमची यमाची दया तुम्हाला येणार नाही। तुम्ही चांगलं केलं तर यश, वाईट केलं तर तिथं ठरलेलं आहे महाराज, मारिती तोडीती सोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बघुताना, यमाचे किंकर बघुताना, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, जोडीती निष्ठुर। मारिती तोडीती झोडीती आणि निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार। मग त्या यमापासून जर वाचायचं असेल तर जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से। आजपासून प्रत्येकाने ठरवून घ्या, काहीतरी वेळ माझ्या देवासाठी देत चला। तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी वेळ देईल। तुम्ही त्याला म्हणा एकदा,
किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, ओ दिन भी आए तेरे वृंदावन में आए हम, तुम्हारे चरणों में अपने सर को झुकाए हम। मेरी सारी उम्र वृंदावन में तमाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। देवाचं चिंतन करा। आता मी 10-15 दिवस वृंदावनला होतो, तिथं ते प्रेमनाथजी महाराजांचं दर्शन आम्ही घेतलंय। त्यांचं वय 50-60 वर्षाचं असेल, त्यांना दोन्ही किडण्या नाही 22 वर्षापासून। किती वर्ष झाले? 22 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीये। लाखोनं त्यांचे फॉलोअर्स आहे, लाखो त्यांचे भक्त आहे, हजारो लोक किडण्या हातात घेऊन बसलेले, स्वामीजी किडण्या घ्या, ते म्हणतात मला किडनी नको। एका मीडियावाल्यांनी प्रश्न केला, दोन्ही किडण्या 22 वर्ष झाले तुम्ही तुमच्या खराब आहेत म्हणजे फेल आहे, तरी तुम्ही एवढे टवटवीत, एवढे गुडगुडीत, एवढं आनंदात कसं जीवन जगता? त्यांनी सांगितलं माझ्या एका किडनीचं नाव राधा आहे आणि दुसऱ्या किडनीचं नाव कृष्ण आहे। काय? एका किडनीचं नाव राधा आहे आणि एका किडनीचं नाव कृष्ण आहे, आणि मी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त आणि फक्त राधा कृष्ण याच नावाचा जप करतो, त्याच्यामुळं मला दुःख होण्याचं काही कारण नाही आहे महाराज। खरं सांगू तुम्हाला, माणसाने प्रत्येक काहीतरी वेळ देवाच्या चिंतनासाठी दिला पाहिजे। आपला विश्वास देवावर कमी पडतो महाराज, तुम्ही त्याच्यावर विश्वास टाका। निश्चित मी नारदाच्या गादीवरून सांगतो, जीवनात कितीही मोठं संकट असू द्या, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है। तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है। विश्वास तो करी स्वामीवरी, त्याच्यावर विश्वास ठेवा महाराज। निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही। विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई हरि जय Bye.
करा सहस्रनामाची ते बव सिंधुसी थडी पावे. तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी भाता भरा हरे नाम बाणे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळं. पण एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, अगदी थोडा वेळ तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी. माशी पाक पाखरी तव हे सरे. कधी जाईल काही सांगता येत नाही, म्हणून जाण्याच्या अगोदर प्रत्येक थोडं 5 मिनटं थांबा, नंतर करत आहे. राहू द्या, बसा बसा 5 मिनटं थांबा. नरदेह कधी जाईल काही सांगता येत नाही, याची गॅरंटी नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल्प्रात को खिली ना खिली. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, अरे एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली, त्याला अहमदनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 10-5 दिवस झाले त्याच्यावर ऑपरेशन झालं. 4 तास ICU मध्ये त्याच्यावर ऑपरेशन झाल्यानंतर त्याला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यानंतर डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. 25 लाख रुपये बिल पाडल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा ऐका ना, हे बिल तुम्हाला जर थोडं जास्त वाटत आलं तर त्यातले मी 2-4 लाख 10 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. तो म्हातारा रडायला लागला ना, हसता हसता म्हणायला लागला त्या डॉक्टरला, ए डॉक्टर, राहुरी तालुका आहे माझा, 50 एकर जमीन आहे, दरवर्षी मला 2 ते 4 कोटीचं उत्पन्न होतं. अरे तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तर एका मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. मग बाबा त्या 25 लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारा रडता रडता त्या डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर 4 तास ICU मध्ये माझं ऑपरेशन केलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 75 वर्षापर्यंत देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स घेतलं नाही, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. कधीतरी हाही विचार जीवनामध्ये करत जा. आणि हा विचार जर तुम्ही जीवनामध्ये नाही घडला तर नाथबाबाची भाषा गोड आहे. नाथबाबा सांगतात, हे जरी नाही काल का दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद सेवटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवटी बा, सरद सेवटी काल बांधून नेईल, सरद सेवटी. एका जलार्दनी आमचे काय वाजाईल, एका जलार्दनी आमचे काय वाजाईल, एका जलार्दनी आमचे काय वाजाईल, जलार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. पण एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. प्रत्येकानं सावधान देवाचं चिंतन करा. या वाहकमारे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं, मला आनंद वाटतो महाराज. मला वाटतं आमच्या हरिभाऊंना 2 मुलं आहे. आमचे भाऊसाहेब भाऊ एक आहे आणि आमचे संदीप भाऊ एक आहे. भाऊसाहेब भाऊ चांगल्या प्रकारचे उद्योजक आहे, प्रगतशील शेतकरी आहे. आणि संदीप भाऊच्या कार्याला तर सर्व महाराष्ट्राचा सलाम आहे महाराज. मी खरं सांगू, या महाराष्ट्रातली सगळ्यात भाग्यवान मायमाऊली तीच आहे की तो आपला रक्ताचा गोळा 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वागवती. अमृताहीपेक्षा पवित्र दूध जे मायमाऊली त्या लेकराला पाजती आणि ते लेकरू या देशाच्या सेवेसाठी समर्पित करणारी मायमाऊली या जगात सर्वात मोठी श्रीमंत मायमाऊली. खरं सांगू महाराज, अरे तुम्ही गणपतीकडे गेले तर पोरं मागता, गणपतीकडे गेले की मी निवडून आलो पाहिजेत म्हणतात, गणपतीकडे गेले की माझी प्रॉपर्टी वाढली पाहिजेत म्हणतात, गणपतीकडे गेले की कोणी म्हणतं माझं लग्न झालं पाहिजेत. पण या देशातला जवान ज्यावेळेस गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो, महादेवाच्या दर्शनाला जातो, रामाच्या दर्शनाला जातो, या देशाचा जवान फक्त आणि फक्त देवासमोर एकच मागणी करतो, मेरी जान जाए वतन के लिए हो, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए,
मेरी जान जाए वतन के लिए. म्हणून या जगातली सगळ्यात मोठी भाग्यवान मायमाऊली जर कोण असेल तर जिनं आपला रक्ताचा गोळा या देशासाठी समर्पित केला. म्हणून आमचे संदीप भाऊ सुद्धा देशाची जवानाची सेवा करत असताना ते मेजर आहे, मेजर या पदावर आहे. म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू का महाराज, या देशावर सर्वात मोठे उपकार जर फक्त दोन लोकांचे, एक या देशाचा शेतकरी आणि दुसरा या देशाचा जवान. महाराज आम्ही आता जम्मू काश्मीरला तिकडे जातो, लोक म्हणतात अहो थंडीचं 4-4 स्वेटर घालून सुद्धा माणसाला तिथं याच्यात वैष्णवदेवीला गेले तर हवत नाही. हे लोक कोणत्या अवस्थेत राहतात. पत्नी असती, माय असती, बायको असती, लेकरं बाळं असतात, पण त्यांनी आपल्या आईला आपली आई कधीच मानलं नाही. या भारत मातेलाच आपली आई मानली.